इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सवरील लेक्चरमध्ये परत आपले स्वागत आहे आणि हे लेक्चर क्रमांक 13 आहे आणि आज आपण दोन व्हेरिएबलच्या फंक्शनच्या डिफरन्शिएबिलिटीबद्दल पुन्हा बोलणार आहोत आणि मुळात आपण डिफरन्शिएबिलिटीसाठीची लिमिट टेस्ट पाहणार आहोत आणि हे एकापेक्षा जास्त व्हेरिएबलच्या एखाद्या फंक्शनच्या डिफरन्शिएबिलिटीची चाचणी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे आणि मग या लेक्चरमध्ये काही केलेले प्रॉब्लेम्स केले जातील। तर मागील लेक्चरमधील आठवण्यासाठी आपण दोन व्हेरिएबल्सच्या फंक्शनच्या डिफरन्शिएबिलिटी बद्दल आधी चर्चा केली आहे आणि आपण जे शिकलो आहोत की हे फंक्शन z कोणत्याही पॉइंट xy वर xy पॉइंट xy मध्ये भिन्न असल्याचे म्हटले जाते जर या पॉइंटवर आपण हा डेल्टा z व्यक्त करू शकलो जो आपण जेव्हा आपण डेल्टा x आणि y द्वारे डेल्टा x आणि डेल्टा y द्वारे भिन्न असतो तेव्हा आपण z मध्ये फरक करतो। जर आपण हा डेल्टा z टर्म डेल्टा x आणि डेल्टा y मध्ये व्यक्त करू शकतो एक वेळा डेल्टा x प्लस b वेळा डेल्टा y ही एक लिनियर टर्म आहे आणि b डेल्टा x आणि डेल्टा y पासून इंडिपेंडंट आहे तसेच हे एप्सिलॉन टाइम्स डेल्टा x प्लस एप्सिलॉन 2 वेळा डेल्टा y आणि येथे एप्सिलॉन आणि एप्सिलॉन 2 शून्यावर गेले पाहिजेत जसे x आणि डेल्टा y शून्यावर जातात। आपण आवश्यक परिस्थिती शिकलो आहे की च्या डिफरन्शिएबिलिटीसाठी सातत्य आवश्यक आहे आणि तसेच पार्शियल डेरिव्हेटिव्हजचे अस्तित्व fx आणि fy अस्तित्वासाठी किंवा डिफरन्शिएबिलिटीसाठी आवश्यक आहे आणि आपण सफिशियंट परिस्थितीचे निरीक्षण केले आहे जेथे आपण सातत्य पाहिले आहे एक डेरिव्हेटिव्हज किंवा दोन्ही पार्शियल डेरिव्हेटिव्हज हे दोन डेरिव्हेटिव्हची डिफरन्शिएबिलिटीचे सातत्य दाखवण्यास पुरेसे आहे। आपण जे पाहिले आहे की डिफरन्शिएबिलिटी सिद्ध करण्यासाठी आपण सफिशियंट कंडिशन वापरू शकतो जर आपण हे निरीक्षण केले की फंक्शन किंवा पार्शियल डेरिव्हेटिव्ह सतत चालू आहे तर आपण असे म्हणू शकतो की हे फंक्शन भिन्न आहे किंवा आपण या व्याख्येची थेट चाचणी करू शकतो आपल्याला या डेल्टा z डेल्टा आणि डेल्टा y मध्ये व्यक्त करावे लागेल या स्वरूपात आणि मग आपण असा दावा करू शकतो की हे फंक्शन भिन्न आहे। आज आपण आता आणखी एक मार्ग शिकणार आहोत जे या एक्सप्रेशनच्या समतुल्य आहे जे येथे डिफरन्शिएबिलिटी सह सिद्ध करण्यासाठी वापरले जाऊ शकते आणि ती एक लिमिट चाचणी आहे। येथे आपण हे दर्शवितो की ही डिफरन्शिएबिलिटी समतुल्य आहे असे म्हणून ही लिमिट येथे डेल्टा rh आहे स्क्वेअर रूट डेल्टा x स्क्वेअर प्लस डेल्टा y स्क्वेअर आहे। जर आपण येथे एक्सप्रेशन डेल्टा z वजा dz ओव्हर डेल्टा rh बरोबर 0 ची लिमिट घेतली तर आपण हे सिद्ध करू शकतो की हे फंक्शन डिफरन्शिएबिलिटी आहे किंवा आपल्याकडे डिफरन्शिएबिलिटी आहे हे सूचित करेल की ही लिमिट 0 आहे आणि ही लिमिट 0 डिफरन्शिएबिलिटी सूचित करेल दोन्ही डिफरन्शिएबिलिटीसाठी समान व्याख्या किंवा चाचण्या आहेत। आपण आता हे दर्शवितो की जर एखादे फंक्शन भिन्न असेल तर ही लिमिट 0 असणे आवश्यक आहे जर f भिन्न असेल तर याचा अर्थ आपण हा डेल्टा z म्हणून डेल्टा x प्लस b डेल्टा y आणि प्लस एप्सिलॉन 1 डेल्टा x प्लस एप्सिलॉन प्लस 1 डेल्टा x प्लस एप्सिलॉन 2 डेल्टा y म्हणून व्यक्त करू शकतो आणि आता हे dz टर्म आहे जिला आपण डिफरन्शियल म्हणतो आणि जर आपण हे डिफरन्शियल टर्म लेफ्ट हँड साइडला घेतली आणि डेल्टा rh ने भागले डेल्टा rh हे डेल्टा x चे स्क्वेअर रूट स्क्वेअर अधिक डेल्टा y स्क्वेअर आहे। जर आपण हे विभाजित केले तर आपल्याला राइट हँड साइडला एप्सिलॉन डेल्टा x ओव्हर डेल्टा rh प्लस एप्सिलॉन डेल्टा y ओव्हर डेल्टा rh टर्म मिळेल आणि आता आपण डेल्टा x आणि डेल्टा y ची शून्यासाठी म्हणून येथे लिमिट घेऊ आणि जेव्हा आपण लिमिट डेल्टा x आणि डेल्टा y शून्याकडे जातो तेव्हा राइट हँड साइड काय आहे ते पाहू। आपल्याला आधीच माहित आहे की एप्सिलॉन 1 आणि एप्सिलॉन 2 शून्याकडे जातात म्हणून डेल्टा x आणि डेल्टा y शून्याकडे जातात परंतु आपल्याला खात्री करून घ्यावी लागेल की ही टर्म एप्सिलॉन बरोबर बसली आहे जी डेल्टा x ओव्हर डेल्टा rh आणि डेल्टा y ओव्हर डेल्टा rh आहे ते दोन्ही बाउंडेड आहेत परंतु हे आपण सहजपणे पाहू शकतो कारण हा डेल्टा rh डेल्टा x स्क्वेअर प्लस डेल्टा y स्क्वेअर रूट आहे। ही टर्म येथे आहे कारण हे डेल्टा x पेक्षा मोठे आहे येथे आपल्याकडे डेल्टा y स्क्वेअर तसेच स्क्वेअर रूट देखील आहे। ही टर्म या डेल्टा x पेक्षा निश्चितच मोठी आहे या टर्मचे मॉड्युलस डेल्टा x ची एब्सोल्यूट
व्हॅल्यू ओव्हर डेल्टा आरएच 1 ने बाउंडेड आहे आणि त्याचप्रमाणे या डेल्टा वाय ओव्हर डेल्टा आरएच ची एब्सोल्यूट व्हॅल्यू देखील 1 ने बाउंडेड आहे आणि मग जेव्हा आपण डेल्टा आरएच ची 0 म्हणून लिमिट घेतो ही बाजू 0 वर जाईल कारण एप्सिलॉन 1 0 वर जाईल आणि एप्सिलॉन 2 0 वर जातील लिमिट घेताना म्हणून आपण या दोन टर्म्सच्या मर्यादेमुळे निरीक्षण करतो आणि आपल्याला या एप्सिलॉनच्या प्रॉपर्टीज माहित आहेत 1 आणि एप्सिलॉन 2 ते 0 वर जातात डेल्टा आरएच 0 वर जातो म्हणजे डेल्टा 1 0 वर जातो डेल्टा वाय 0 वर जातो या प्रकरणात आपण हे सिद्ध करू शकतो की ही लिमिट तिथे या टर्म्सच्या मर्यादेमुळे 0 च्या समान आहे ही लिमिट आहे ज्यात आपल्याला हे दर्शवायचे आहे की f भिन्न असल्यास हे 0 इतकेच असणे आवश्यक आहे आता आपण दुसऱ्या मार्गाने जाऊ याचा अर्थ असा की जर ही लिमिट 0 च्या समान असेल तर आपण हे फंक्शन भिन्न आहे हे दर्शवू या प्रकरणात आम्ही आत ही लिमिट 0 च्या समान करू आणि आता आपण वस्तुस्थिती वापरू जी आपण मागील लेक्चरमध्ये देखील वापरली होती की ही लिमिट 0 च्या समान आहे मग आपण येथे एका एप्सिलॉन ओळख करू शकतो ही टर्म वजा 0 जी येथे 0 आहे म्हणून ही संज्ञा एप्सिलॉनच्या समान आहे आणि हे एप्सिलॉनला प्रॉपर्टी असेल जेव्हा आपण लिमिट घेतो तेव्हा डेल्टा आरएच 0 वर जाईल किंवा डेल्टा x वर जातो आणि डेल्टा y 0 वर जाईल मग हे एप्सिलॉनकडे जाईल कारण 0 वर जाणे आवश्यक आहे याची लिमिट तंतोतंत 0 आहे एप्सिलॉनचे 0 वर जाणे आवश्यक आहे आणि आपण येथे डेल्टा आरएच म्हणून लिमिट काढतो जे 0 वर जाईल या प्रकरणात आपल्याकडे एप्सिलॉनची ही प्रॉपर्टी आहे की जेव्हा डेल्टा आरएच 0 वर जाईल तेव्हा हे 0 वर गेले पाहिजे आणि जर आपण आता ही टर्म राईट हँड साइडला घेतली तर आपल्याकडे डेल्टा झेड वजा हा डीझेड बरोबर या डेल्टा आरएच च्या वेळेइतकेच आहे जो सूचित करतो म्हणजे एप्सिलॉन आणि या डेल्टा आरएच आम्ही स्क्वेअर रूटची जागा घेतली आहे डेल्टा एक्स स्क्वेअर प्लस डेल्टा वाय स्क्वेअर आता आपण स्क्वेअर रूट डेल्टा एक्स स्क्वेअर प्लस डेल्टा वाय स्क्वेअर ने विभाजित करू शकतो आणि येथे ही एक्सप्रेशन मिळविण्यासाठी समान संज्ञेने गुणाकार करू शकतो एप्सिलॉन डेल्टा एक्स स्क्वेअर प्लस डेल्टा वाय स्क्वेअर येथे स्क्वेअर रूटने विभाजित केले आहे आणि आता आपण दोन भागात विभागू शकतो येथे एप्सिलॉन आणि एक डेल्टा एक्स या टर्मने विभागला गेला आणि दुसरा डेल्टा एक्स इथे आपण लिहिले आहे प्रोडक्टमध्ये पुन्हा तीच संकल्पना येथे ही एप्सिलॉन एक डेल्टा वाय बरोबर एकत्र आहे आणि या टर्मने विभाजित स्क्वेअर रूट डेल्टा एक्स स्क्वेअर प्लस डेल्टा वाय स्क्वेअर आणि डेल्टा वाय आपण आता जे पाहत आहोत ते म्हणजे झेड मधील हा डेल्टा झेड फरक आपण डी झेड प्लस एप्सिलॉन म्हणून लिहू शकतो हे आपले एप्सिलॉन 1 डेल्टा एक्स प्लस हे एप्सिलॉन 2 डेल्टा वाय आणि ज्याचा अर्थ सूचित होतो कारण हे dz होते जे राईट हँड साइडला जाते आणि नंतर हे एप्सिलॉन एक संज्ञा आहे आणि ही एप्सिलॉन टर्म 1 आणि एप्सिलॉन टर्म 2 सारखे आहे आणि त्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे ते पुन्हा शून्याकडे जाईल जे आपण यापूर्वी शिकलो आहोत हे शून्यावर जाईल हे शून्यावर देखील जाईल आणि आपण या dz प्लस एप्सिलॉन डेल्टा एक्स प्लस एप्सिलॉन डेल्टा वाय च्या दृष्टीने हे डेल्टा झेड लिहिले आहे आणि ती अगदी डिफरन्शिएबिलिटीची व्याख्या आहे आपण आता हे पाहिले आहे की डिफरन्शिएबिलिटीसाठी आपल्याकडे येथे समान व्याख्या आहे की डिफरन्शिएबिलिटी याचा अर्थ असा होतो की ही लिमिट 0 इतकीच असणे आवश्यक आहे किंवा आपण हे देखील पाहिले आहे की जर ही लिमिट 0 इतकी असेल तर हे फंक्शन भिन्न असणे आवश्यक आहे आपण डिफरन्शिएबिलिटीची चाचणी करण्यासाठी ही लिमिट व्याख्या येथे वापरू शकतो कारण ही लिमिट मिळविणे या dz आणि एप्सिलॉन डेल्टा x डेल्टा y टर्मच्या बाबतीत व्यक्त करण्यापेक्षा सोपे आहे आपण बहुतेक टाइम फंक्शनच्या डिफरन्शिएबिलिटी व्याख्या सिद्ध करण्यासाठी वापरणार आहोत हे फंक्शन कारण हे इतर डिफरन्शिएबिलिटीच्या व्याख्येपेक्षा सोपे आहे येथे आपण ही समस्या क्रमांक 1 घेत आहोत आणि आपण हे दर्शवू की या प्रकरणात फंक्शन सतत आहे आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह अस्तित्वात आहे पण हे फंक्शन भिन्न नाही आणि
हे या कारणास्तव आहे की सात्य आणि पार्शियल डेरिव्हेटिव्हजचे अस्तित्व या दोन डिफरन्शिएबिलिटीसाठी आवश्यक परिस्थिती आहेत। आपण या दोन अटींच्या आधारे दावा करू शकत नाही की फंक्शन भिन्न आहे। हे एक उदाहरण आहे, आम्ही हे दर्शवितो की हे फंक्शन सतत आहे आणि पार्शियल डेरिव्हेटिव्हज दोन्ही f(x) आणि fy दोन्ही एक्झिस्ट आहेत, परंतु हे फंक्शन भिन्न नाही। प्रथम पार्शियल डेरिव्हेटिव्हजचे अस्तित्व। आपल्याला शून्यावर f(x) ची व्याख्या माहित आहे आणि स्वाभाविकच तुम्ही हे अस्तित्व शून्यावर सातत्य दाखवाल आणि हे फंक्शन ओरिजिनमध्ये भिन्न नाही। येथे शून्यावर f(x) व्याख्येनुसार शून्य म्हणजे लिमिट डेल्टा x शून्यावर जातो आहे f डेल्टा 0 वजा f0 0 ओव्हर हा डेल्टा x टर्म हे 0 होईल, कारण येथे आपण हे x y चे प्रोडक्ट पाहू शकतो। जेव्हा आपल्याकडे हा युक्तिवाद येथे f मध्ये 0 म्हणून आहे, हे फंक्शन 0 बनवेल आणि f0 0 0वर परिभाषित केले जाते। आपल्याकडे हे 0 वजा 0 आहे, हे येथे 0 आहे आणि हे 0 देखील आहे, 0 वजा 0 डेल्टा x द्वारे, आणि आपल्याला हे 0 मिळेल। तर त्याचप्रमाणे fy साठी fy 0 0 0 साठी आपल्याकडे f0 डेल्टा y 0 आहे आणि पुन्हा हे या x युक्तिवादामुळे येथे 0 आहे, हे प्रोडक्ट हे पुन्हा 0 करेल आणि हे 0 आहे म्हणून 0 वजा 0 आणि आपल्याला ही व्हॅल्यू 0 म्हणून पुन्हा मिळेल। आपल्याकडे 0 0वर पार्शियल डेरिव्हेटिव्हजचे अस्तित्व आहे आणि x च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू 0 आहे आणि 0 0 0वर पार्शियल डेरिव्हेटिव्ह देखील 0 आहे। आता पुन्हा सात्य राखण्यासाठी हे साधे फंक्शन आहे, आपण यापूर्वी चाचणी केली आहे। आपण हे पोलर कोऑर्डिनेटकडे बदलू शकतो, जे सोपे आहे। x हे r cos थीटा आणि y बरोबर r sin आहे। आपण तेथे पर्याय घेऊ आणि r शून्यावर जाताना लिमिट घेऊ। जेव्हा आपण येथे सबस्टिट्यूट करतो तेव्हा x हे r cos समान आहे थीटा, y हे r sin थीटाच्या समान आहे आणि येथे आपल्याला r स्क्वेअरचे r स्क्वेअर रूट मिळेल आणि नंतर एक r कॅन्सल होईल आणि आपल्याकडे येथे r आणि cos थीटा sin थीटा आहे। जसे r शून्यावर जाईल, r cos थीटा sin थीटा त्याने बाउंडेड आहे। येथे ही लिमिट शून्यावर जाईल, आपल्याकडे आहे आणि फंक्शन शून्यावर 0 देखील आहे। हे फंक्शन 0 पॉइंटवर सतत चालू आहे। आपल्याकडे पार्शियल डेरिव्हेटिव्हचे अस्तित्व आहे, आपल्याकडे फंक्शनचे सात्य आहे आणि आता आपण या फंक्शनच्या डिफरन्शिएबिलिटीची चाचणी करू। या फंक्शनच्या डिफरन्शिएबिलिटीसाठी आपल्याला आता या लिमिट परिभाषेवर जाणे आवश्यक आहे, कारण मी म्हटल्याप्रमाणे हे बरेच सोपे आहे, म्हणून आपल्याला हे समजेल की येथे डेल्टा z वजा dz ओव्हर डेल्टा रो किती लिमिट आहे। डेल्टा z ही x आणि y मध्ये वाढ आहे, तर पॉइंट 0 0 0 अधिक डेल्टा x आणि 0 अधिक डेल्टा y आणि वजा f0 0 हे फंक्शन 0 0 0 आहे। येथे आपल्याकडे f डेल्टा x डेल्टा y आहे, येथे हे x y डेल्टा x डेल्टा y ने बदलले जाईल। आपल्याकडे डेल्टा x डेल्टा y आणि स्क्वेअर रूट डेल्टा x स्क्वेअर प्लस डेल्टा y स्क्वेअर आहे आणि आता हे dz z चा डिफरन्शियल x डेल्टा x च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे आणि y च्या संदर्भात z चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे आणि मग आपल्याकडे डेल्टा y आहे। हे दोन्ही येथे आम्ही त्या आधी पाहिले आहे, ते 0 आहे। आपल्याला हा dz टर्म 0 म्हणून मिळेल आणि नंतर ही लिमिट डेल्टा z ओव्हर डेल्टा रो वर जाईल। हा डेल्टा z डेल्टा x डेल्टा y ओव्हर डेल्टा x स्क्वेअर प्लस डेल्टा y चौरस आणि dz 0 आहे। आपल्याला आता हा डेल्टा x डेल्टा y मिळेल आणि हा डेल्टा रो हा स्क्वेअर रूट डेल्टा x स्क्वेअर प्लस डेल्टा y स्क्वेअर देखील होता आणि आपल्याकडे येथे एक स्क्वेअर रूट आहे। आम्हाला ही संज्ञा स्क्वेअर रूट शिवाय मिळेल, डेल्टा x डेल्टा y ओव्हर डेल्टा x स्क्वेअर प्लस डेल्टा y स्क्वेअर। आणि आता आपण ही लिमिट पाहू। जर आपण हा मार्ग येथे घेतला तर डेल्टा y बरोबर n गुणिले डेल्टा x
आपण तेथे ही क्वाड्रॅटिक संज्ञा आहे आणि त्यातील प्रत्येक जण क्वाड्रॅटिक देखील आहे हे आपण स्पष्टपणे पाहू शकतो. आपण सहजपणे हे लक्षात येईल की जेव्हा आपण हा विशेष भाग डेल्टा y बरोबर n डेल्टा x बरोबर घेऊन डेल्टा x 0 डेल्टा y 0 वर जाण्यासाठी लिनियर मार्ग आपल्याला येथे सहजपणे मिळेल. जेव्हा आपण डेल्टा y ला m डेल्टा x बरोबर येथे ठेवू तेव्हा येथे देखील m स्क्वेअर डेल्टा x स्क्वेअर डेल्टा x स्क्वेअर डेल्टा x स्क्वेअर कॅन्सल होईल आणि आपल्याला आणखी एक m स्क्वेअर मिळेल. हे फंक्शन भिन्न नाही कारण ही लिमिट एक्झिस्ट नाही, या मार्गावरील लिमिट वर अवलंबून आहे. हे फंक्शन डिफरन्शिएबिलिटीसाठी डिफरन्शिएबल नाही. ही लिमिट शून्य इतकीच असणे आवश्यक आहे. परंतु आपण जे पाहिले आहे की ही लिमिट एक्झिस्ट नाही आणि म्हणूनच दिलेले फंक्शन भिन्न नाही. या उदाहरणात आपण जे पाहिले आहे ते फंक्शन सतत आहे आणि हे पार्शियल डेरिव्हेटिव्हज अस्तित्वात आहेत, परंतु हे फंक्शन भिन्न नाही. येथे अशाच प्रकारचे आणखी एक उदाहरण आपण हे देखील पाहू की हे फंक्शन सतत पार्शियल डेरिव्हेटिव्हज एक्झिस्ट आहेत परंतु ते भिन्न नाही. पार्शियल डेरिव्हेटिव्हजचे अस्तित्व पुन्हा सोपे आहे. x च्या संदर्भात आपल्याकडे पार्शियल डेरिव्हेटिव्हची व्याख्या आहे f डेल्टा x 0. जर आपण y 0 ठेवले तर आपल्याला या डेल्टा x स्क्वेअरवर डेल्टा x क्यूब मिळेल आणि हे f 0 आहे. तर आणि हा डेल्टा x स्क्वेअर देखील आहे. आपल्याला मुळात ही लिमिट 1 म्हणून मिळेल कारण f डेल्टा x 0 डेल्टा x क्यूब ओव्हर डेल्टा x स्क्वेअर आणि नंतर या परिभाषेतून 1 डेल्टा x असेल. हे 1 सारखेच असेल. ही लिमिट 1 आहे आणि त्याचप्रमाणे जेव्हा आपण कम्प्यूट करतो तेव्हा शून्यावर fy या प्रकरणात आपल्याला येथे हे 1 0 मिळेल 0 आणि तुम्हाला 2 डेल्टा y क्यूब मिळतील आणि नंतर येथे y डेल्टा y स्क्वेअर आणि हा डेल्टा y क्यूब तयार करेल. तर हा डेल्टा y क्यूब कॅन्सल होईल आणि आपल्याला हे लिमिट 2 म्हणून मिळेल. x च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह 1 आहे आणि y च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह 2 आहे. आता या फंक्शनच्या निरंतरतेकडे परत येणे सोपे आहे आणि x म्हणून पोलर कोऑर्डिनेट बदलण्यासाठी आपण ते दर्शवू शकतो जसे की x हे हेर कॉस थीटा y हे r sin थीटा याच्या समान आहे आणि हे पाहणे सोपे आहे की हा येथे r स्क्वेअर टर्म असेल आणि तेथून आपल्याला r क्यूब मिळेल तसेच तिथून r क्यूब मिळेल. आपल्याला न्यूमरेटरमध्ये एक r मिळेल आणि या कॉस क्यूबच्या काही बाउंडेड फंक्शनसह क्यूब आणि 2 साइन क्यूब थीटा मिळेल. जेव्हा r शून्यावर जाईल तेव्हा ही लिमिट 0 होईल. आपल्याकडे ही लिमिट 0 आहे. फंक्शन व्हॅल्यू 0 आहे म्हणूनच हे फंक्शन सतत चालू आहे. पार्शियल डेरिव्हेटिव्हज एक्झिस्ट आहे आणि फंक्शन सतत चालू आहे. हे फंक्शन भिन्न नाही हे दर्शवण्यासाठी आपण आता पुढे जाऊ. या पॉइंटवर आपल्याला ही लिमिट पुन्हा दाखवण्याची आवश्यकता आहे जिथे हा डेल्टा z हा फरक आहे जो पुन्हा 0 आणि डेल्टा x डेल्टा y आहे. या x y ची जागा फक्त डेल्टा x आणि डेल्टा y या टर्म्सने बदलली जाईल. dz टर्म म्हणून 0 शून्यावर डेल्टा x वर डेल झेटा 1 आहे आणि हे 2 होते. आपल्याकडे डेल्टा x प्लस 2 डेल्टा y आहे आणि जर आपण ही लिमिट पुन्हा येथे घेतली तर यावर एक रो आहे आणि मग हा डेल्टा z जो डेल्टा x स्क्वेअर अधिक 2 डेल्टा y स्क्वेअर आहे आणि हा डेल्टा y स्क्वेअर प्लस डेल्टा x स्क्वेअर वजा हा dz टर्म डेल्टा x प्लस 2 डेल्टा y आणि हे फक्त सुलभ करू शकते की डेल्टा x स्क्वेअर डेल्टा y या डिनॉमिनेटरतील स्क्वेअर. आपल्याकडे मग डेल्टा x स्क्वेअर आहे आणि 2 वेळा डेल्टा y स्क्वेअर वजा हे प्रोडक्ट आपल्याला डेल्टा x क्यूब एक टर्म आणि वजा 2 वेळा डेल्टा x स्क्वेअर आणि डेल्टा y टर्म म्हणून देईल. मग आपल्याला हा डेल्टा y स्क्वेअर डेल्टा x टर्म आणि नंतर वजा 2 वेळा डेल्टा y क्यूब टर्म मिळेल. तर आणि 2 वेळा डेल्टा y क्यूब आहे. येथे देखील हा क्यूब हा डेल्टा x क्यूब 2 वेळा डेल्टा y क्यूब कॅन्सल होईल आणि आपल्याला या डेल्टा y स्क्वेअर आणि x स्क्वेअरसह फक्त या 2 टर्म्स मिळतील. आपल्याला हे ऋण 2 वेळा डेल्टा x स्क्वेअर आणि हा डेल्टा y तेथे वजा करा
डेल्टा x आणि डेल्टा y स्क्वेअर आणि हा डेल्टा x स्क्वेअर प्लस डेल्टा y स्क्वेअर एकत्र यांसह आपल्याला ही पॉवर 2 ने मिळेल। आणि आता जर आपण हा मार्ग घेतला तर डेल्टा y हा डेल्टा x च्या समान आहे। पुन्हा तीच परिस्थिती येथे आपल्याकडे डेल्टा x क्यूब आहे, येथे देखील आपल्याला डेल्टा x क्यूब कॉमन मिळेल आणि हा डेल्टा y स्क्वेअर m स्क्वेअर डेल्टा x स्क्वेअर होईल। ही पॉवर आहे 3/2। येथे आपण कॉमन डेल्टा x क्यूब घेऊ शकतो। डेल्टा x क्यूब सर्वत्र कॅन्सल्ड होईल आणि आपल्याला लिमिट वजा मिळेल। हे m स्क्वेअर वजा येथे आहे आणि इथे 1 अधिक m स्क्वेअर 3/2 ने हा मार्ग अवलंबित लिमिट असेल। m वर अवलंबून आपल्याकडे लिमिटसाठी एक वेगळी संख्या आहे आणि म्हणूनच ही लिमिट एक्झिस्ट नाही आणि पुन्हा हे फंक्शन भिन्न नाही। पुढील प्रोब्लेममध्ये दाखवू की हे फंक्शन भिन्न आहेत, पण f(x) आणि fy पार्शियल डेरिव्हेटिव्ह सतत नाहीत। लक्षात ठेवा की डिफरन्शिएबिलिटीसाठी पार्शियल डेरिव्हेटिव्हज पुरेसे आहे, म्हणून फंक्शन भिन्न असू शकते पण f(x) आणि fy कदाचित सतत नसेल। जर आपण हे सिद्ध केले की f(x) आणि fy सतत आहे, याचा अर्थ असा होईल की फंक्शन भिन्न आहे। पण जर आपण x आणि fy चे सातत्य सिद्ध करू शकत नसल्यास आपण डिफरन्शिएबिलिटी बद्दल काहीही सिद्ध करू शकणार नाही। हे उदाहरण अगदी स्पष्टपणे दर्शविते की हे फंक्शन भिन्न आहे, परंतु f(x) आणि fy या प्रकरणात सतत चालू नाही। पार्शियल डेरिव्हेटिव्हचे अस्तित्व आता कारण आपल्याला हे दर्शविणे आवश्यक आहे की आवश्यक परिस्थिती डिफरन्शिएबिलिटीसाठी समाधानी आहे। जर एखाद्या आवश्यक परिस्थितीचे उल्लंघन केल्यास आपण लगेच असा दावा करू शकतो की हे फंक्शन भिन्न नाही। येथे पार्शियल डेरिव्हेटिव्हचे अस्तित्व पुन्हा आपल्याकडे डेल्टा x0 वजा f0 डेल्टा x ची व्याख्या आहे आणि या प्रकरणात आपण हे दर्शवू शकतो की हे 0 आहे, कारण येथे f डेल्टा x हा डेल्टा y 0 आणि आपल्याकडे डेल्टा x आहे। आपल्याला हा डेल्टा x स्क्वेअर मिळेल आणि मग आपल्याला स्क्वेअर रूट डेल्टा x स्क्वेअरसह एक किंमत मिळेल आणि या डेल्टा x टर्मद्वारे विभाजित केले आणि हे 0 आहे। हे कॅन्सल होईल म्हणून येथे काहीतरी बाउंडेड आहे आणि नंतर डेल्टा x 0 वर जाईल। ही लिमिट 0 इतकी असेल आणि त्याचप्रमाणे आपण हे दर्शवू शकतो की 0 वर fy देखील 0 आहे, कारण हे फंक्शन तरीही सिमेट्रिक आहे। आपण हे पुन्हा 0 म्हणून मिळेल। आता फंक्शनचे सातत्य पुन्हा तपासणे सोपे आहे, कारण जेव्हा x y 0 वर जाईल तेव्हा हे येथे बाउंडेड असेल आणि x y 0 वर जाईल। स्वाभाविकच हे एक x y 0 वर जाईल कारण x y 0 वर जाईल। पुन्हा आपण पोलर कोऑर्डिनेट देखील बदलून पाहू शकतो। आपल्याकडे हे येथे आहे, आपण हे तिथे r स्क्वेअर सारखे मिळवू शकतो आणि नंतर सर्व काही बाउंडेड होईल आणि जसे r 0 वर जाईल हे 0 होईल पोलर कोऑर्डिनेट बदलून किंवा थेट येथे जेव्हा x y 0 वर जाईल तेव्हा हे दर्शवित असेल ही टर्म 0 वर जाते आणि येथे मर्यादित काहीतरी बाउंडेड आहे। आपल्याला ही लिमिट थेट 0 म्हणून मिळेल, जी 0 पॉइंटवरील फंक्शन व्हॅल्यू आहे। आम्ही पाहिले आहे की हे फंक्शन सतत होत आहे आणि आता ते डिफरन्शिएबिलिटी याकडे येत आहे। तर या फंक्शनपैकी आपण ही डेल्टा z थेट व्याख्या येथे घेऊ। येथे मला म्हणायचे आहे म्हणजे डेल्टा z मधील फरक, तर f0 अधिक डेल्टा x0 अधिक डेल्टा y वजा f0 हे असे होईल कारण f0 0 आहे, आपल्याकडे डेल्टा x डेल्टा y आहे। x y ची जागा डेल्टा x डेल्टा y या टर्म घेतील आणि हे dz च्या संदर्भात x च्या संदर्भातील पार्शियल डेरिव्हेटिव्ह 0 z च्या संदर्भात y 0 वर आणि आपण हे मूल्य 0 वर पाहिले आहे। हे dz 0 आहे आणि आता हा भागाकार येथे आहे आणि मग आपण लिमिट घेऊ डेल्टा z जो येथे दिला गेला आहे डेल्टा x स्क्वेअर आणि डेल्टा y स्क्वेअर कॉस टर्म आणि वजा हे 0 आणि हा डेल्टा रो स्क्वेअर रूट डेल्टा x स्क्वेअर
प्लस डेल्टा वाय स्क्वेअर आहे। येथे ही लिमिट काय आहे ते आपण पाहू आणि हे रद्द होऊ शकते। आपल्याला या स्क्वेअर रूट टर्ममध्ये न्यूमरेटर मिळेल कॉससह या टर्मच्या 1 वर। आणि आता ही टर्म आपण सहजपणे पाहू शकतो की डेल्टा x 0 डेल्टा y 0 वर जाईल, म्हणून लिमिट 0 वर जाईल कारण ही टर्म 0 वर जाईल आणि काहीतरी बाउंडेड आहे। हे व्हॅल्यू 0 आहे, हे आपण थेट दर्शवू शकतो। याचा अर्थ जर ही लिमिट 0 असेल तर फंक्शन भिन्न आहे। या प्रकरणात आम्ही पाहिले आहे की हे कार्य भिन्न आहे। आता हे दर्शवण्यासाठी की आपण पार्शियल डेरिव्हेटिव्हच्या निरंतरतेवर जाऊ आणि आपण हे लक्षात ठेवू की पार्शियल डेरिव्हेटिव्ह या प्रकरणात निरंतर नाहीत। fx आणि fy चे सातत्य सिद्ध करण्यासाठी आपल्याला fx आणि fy ओरिजिन नसलेल्या पॉइंटवर मिळवणे आवश्यक आहे। येथे हे शून्याइतके नाही आणि शून्याच्या समान असताना आपल्याकडे 0 0 देखील समान असू शकते। तसेच एकसमान चूक देखील आहे। आपण हे जसे 0 0 वर फंक्शन 0 म्हणून परिभाषित केले होते आणि त्यानंतर आपल्याकडे 0 होते जेव्हा x y बरोबर 0 होते, हे सुद्धा शून्याच्या समान नाही आणि जेव्हा x y 0 असेल तेव्हा ते 0 आहे। बरे, आता आपण 0 0 पॉइंटवर पार्शियल डेरिव्हेटिव्हचे सातत्य दर्शवू। आपल्याला 0 नसलेल्या ठिकाणी पार्शियल डेरिव्हेटिव्हच्या सात्याची कम्प्यूट करण्याची गरज आहे। आपल्याला येथे नॉन ओरिजिन असलेल्या पार्शियल डेरिव्हेटिव्हज कम्प्यूट करावी लागेल आणि नंतर 0 0 वर fx आणि fy x जे आपण आधीच कम्प्यूट केली असलेली ती व्हॅल्यू 0 होते। या नॉन ओरिजिन पॉइंटवर या फंक्शनचे पार्शियल डेरिव्हेटिव्ह मिळवण्यासाठी मग आपल्याला हे हवे आहे की आपण या y ला कॉन्स्टंट म्हणून मानण्याच्या x च्या संदर्भात या फंक्शनचे डेरिव्हेटिव्हज थेट मिळवू शकतो। तर x y 0 पॉईंटच्या समान नाही तर आपण या y कॉन्स्टंटच्या या उपचाराच्या थेट फरकाने हे डेरिव्हेटिव्हज मिळवू शकतो। हे एक प्रोडक्ट टूल आहे। हा x स्क्वेअर y स्क्वेअर टर्म आहे कॉस मायनस साइनसह असेल आणि x स्क्वेअर रूट x स्क्वेअर अधिक y स्क्वेअर असेल आणि या टर्मचे डेरिव्हेटिव्हज जे मायनस 1 बाय 2 आणि हे वर हे 2 x x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर 3 बाय 2 आणि मग हे येथे कायम राहील कारण आणि या टर्मचे डेरिव्हेटिव्हज 2x असेल। येथे हे x च्या संदर्भात पॉइंट x y वर फंक्शनचे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे जे 0 0 च्या समान नाही। आपण ही संज्ञा येथे थोडी सोपी करू शकतो। आपल्याला एकावर स्क्वेअर रूटची साइन स्क्वेअर रूट x अधिक y स्क्वेअर मिळेल आणि ही टर्म स्क्वेअर रूटच्या x स्क्वेअर अधिक y स्क्वेअर अधिक हे 2 x कॉस स्क्वेअर रूट x स्क्वेअर अधिक y स्क्वेअर होईल। आणि आता जर आपण x अक्षाच्या बाजूने मार्ग घेतला तर याचा अर्थ डेल्टा y हे y 0 वर सेट होईल। आपण 0 0 वर जात आहोत। आपल्याला हे पाहायचे आहे की fx हे xy म्हणून 0 बरोबर 0 म्हणून 0 0 पॉईंटच्या च्या पार्शियल डेरिव्हेटिव्हच्या समान आहे की नाही हे पाहू इच्छित आहे जे तेथे 0 होते। x अक्षाबरोबर जर आपण ओरिजिनकडे गेलो तर काय होईल? y 0 होईल। आता आपल्याकडे x आहे आणि x च्या स्क्वेअर रूटने विभाजित केलेली x ची एब्सोल्यूट व्हॅल्यू आहे आणि नंतर आपल्याकडे ही साइन आहे। पुन्हा एक x अधिकचे एब्सोल्यूट व्हॅल्यू हे 2x आणि कॉस पुन्हा हे येथे x स्क्वेअर अधिक x ची एब्सोल्यूट व्हॅल्यू आहे। हे x अक्षावर आहे याचा अर्थ y 0 आहे। आपण येथे y 0 ठेवले आहे। आपण या x अक्षाबरोबर एक विशिष्ट मार्ग घेत आहोत आणि आता जर आपण येथे हे लक्षात घेतले तर उदाहरणार्थ जेव्हा आपण x ला उजव्या बाजूने 0 कडे जातो तेव्हा हे अधिक असते। जेव्हा x नकारात्मक बाजूने 0 होते तेव्हा हे वजा 1 होईल आणि कोणत्याही परिस्थितीत हे देखील निश्चित नाही की या ठिकाणी समान परिस्थिती काय असेल तरीही हे x 0 वर जाईल। हे काहीतरी बाउंडेड आहे
हे नाहीसे होईल, हे शून्यावर जाईल, परंतु या पॉइंटवर हे अधिक सारखे आहे 1 आणि हे त्या प्रकरणात निर्धारित केलेले नाही आणि हे देखील वजा 1 असू शकते आणि येथे आपल्याला 1 शून्यावर जाते तेव्हा काय व्हॅल्यू आहे हे माहित नाही. ही लिमिट एक्झिस्ट नाही किंवा निश्चितच ही शून्याच्या समान नाही जी आपण ती लिमिट शोधत आहोत. जर ही लिमिट शून्याच्या समान असेल तर आपण असा दावा करू शकतो की फंक्शन हे डेरिव्हेटिव्ह x निरंतर आहे, कारण हे 0 पॉइंटवरील f(x) डेरिव्हेटिव्ह व्हॅल्यू हे 0 पॉइंटवर होते. कोणत्याही परिस्थितीत हे समान नाही खरे तर लिमिट अस्तित्वात नाही. या पार्शियल डेरिव्हेटिव्हच्या सात्याबाबत कोणताही प्रश्न नाही, म्हणून हा f(x) निरंतर नाही आणि त्याचप्रमाणे आपण हे फंक्शन फक्त सिमेट्रिक आहे म्हणून दाखवू शकतो. आपण हे देखील दाखवू शकतो की fy निरंतर नाही. या उदाहरणात आपण पाहिले आहे की हे फंक्शन डिफरन्शिएबल असले तरी पार्शियल डेरिव्हेटिव्हज निरंतर नसतात. या टिप्पणीवरील उदाहरणावरून असे दिसून येते की पार्शियल डेरिव्हेटिव्हजचे डिफरन्शिएबिलिटीसाठी आवश्यक कंडिशन नसते. एक फंक्शन सतत फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्हज न करता भिन्न असू शकते. अशाच प्रकारचे आणखी उदाहरण आपण येथे पुन्हा पाहू शकतो की हे फंक्शन भिन्न आहे आणि f(x) आणि fy ते निरंतर नसतात. हे कडे शिल्लक आहे. सहभागी आपण हे दर्शवणार नाही की हे फंक्शन भिन्न आहे, परंतु f(x) आणि fy सतत नसतात परंतु वर्किंग स्टेप्स पूर्वीच्या समस्येप्रमाणेच असतात आणि आपण हे सहजपणे दर्शवू शकता की x आणि fy या समस्येसाठी सतत चालू नसतात. येथे हे कन्क्लूजन आहे. आपण पाहिले आहे, आपण डिफरन्शिएबिलिटी पाहिला आहे, एक समतुल्य व्याख्या जी येथे 0 दर्शविणारी लिमिट आहे. हे फंक्शन भिन्न आहे असे म्हणण्यासारखे आहे. एखाद्या फंक्शनच्या डिफरन्शिएबिलिटीची चाचणी करण्यासाठी हे उपयुक्त आहे. आणि येथे पार्शियल डेरिव्हेटिव्हज एक्झिस्ट असले तरीही पॉइंटवर हे फंक्शन भिन्न असू शकत नाही, कारण पार्शियल डेरिव्हेटिव्हजचे अस्तित्व डिफरन्शिएबिलिटीसाठी सफिशियंट कंडिशन आहे. ही आवश्यक कंडिशन नाही. आणि आपण हे देखील पाहिले आहे की x आणि fy निरंतर नसल्यास हे फंक्शन भिन्न असू शकते. हे देखील आपण देखील निरीक्षण केले आहे, कारण ही सफिशियंट कंडिशन आहे. ठीक आहे. ही लेक्चर तयार करण्यासाठी आम्ही वापरलेले संदर्भ आहेत आणि आपले खूप आभार.